एस.टी. तिकीटच्या दरात होणार तब्बल 18% वाढ। राज्यामध्ये नुकताच निवडणुका पार पडल्या आहेत, पण निवडणुका होण्याअगोदर महाविकास आघाडी व महायुतीकडून राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आश्वासन दिले गेले होते। परंतु आता महायुती सरकार सत्तेत आले व लगेच आता सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसणार आहे, असे चित्र सध्या दिसू लागले आहे। कारण की राज्यातील एस.टी. महामंडळाकडून तब्बल 18% भाडेवाढ केली जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे। एस.टी. महामंडळाचा नेमका प्रस्ताव काय? आताच हाती आलेल्या माहितीप्रमाणे येणाऱ्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे। कारण एस.टी. महामंडळ यांच्याकडून तब्बल 18% भाडे वाढ करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे। वारंवार महागाई होत असल्यामुळे एस.टी. महामंडळाने देखील आता आपल्या तिकीट दरात 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे। हा प्रस्ताव निवडणुकीच्या अगोदरच पाठवला गेला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता। एस.टीला दर दिवस होत आहे 15 कोटींचा तोटा। महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे। याआधी 2021 साली शेवटी भाडेवाढ करण्यात आली होती। त्यानंतर एस.टी. महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केली नाही। गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी. महामंडळ तोट्यात आहे। मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो। त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एस.टी. महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं म्हटलं जातंय। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।